Okay, welcome students. So in the last lecture, we have completed the point of the covalent bond or type of the bond which is the covalent bond. In this type of bond, we have also seen the types of covalent bonds such as non-polar covalent bond and polar covalent bond. Okay, की पाठीमागील लेक्चरमध्ये आपण कोव्हॅलंट बॉन्ड आणि त्याचे टाइप्स नॉन पोलर कोव्हॅलंट बॉन्ड आणखी पोलर कोव्हॅलंट बॉन्ड अशा प्रकारे बघितले. तर त्याचबरोबर काही एक्झाम्पलसुद्धा बघितलेत. म्हणजेच नॉन पोलरमध्ये जर आयडेंटिकल ॲटम बरोबर जो कोव्हॅलंट बॉन्ड तयार होत असेल तर त्याला आपण नॉन पोलर म्हणतो, आणि जो डिफरंट ॲटममध्ये जो कोव्हॅलंट बॉन्ड तयार होत असेल त्याला आपण पोलर कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणतो. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आपण पोलरसाठी HCl बघितलं. त्याच पद्धतीनं काही एक्झाम्पल आपल्याला आणखी जे बघायचे आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला कोव्हॅलंट बॉन्ड बघायला मिळणार अशा प्रकारचे एक्झाम्पल आपल्याला बघायचे आहेत. ओके, तर नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. इन द केस ऑफ वॉटर, द वॉटर हॅव्हिंग मॉलिक्युल फॉर्म्युला H2O. वॉटरचा मॉलिक्युल फॉर्म्युला काय आहे? H2 असा आहे. तर H2 मध्ये तर हा सुद्धा काही कोव्हॅलंट बॉन्ड आपल्याला बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल की बघा की ऑक्सिजन किंवा H2O मध्ये या मॉलिक्युल फॉर्म्युल्यामध्ये की हायड्रोजन आणि ऑक्सिजन बघायला मिळतो आपल्याला. ऑक्सिजन हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 8 की ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 असा आहे. इट हॅव्हिंग इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 1s2 2s2 and 2p4. 1s2 2s2 2p4 अशा प्रकारे. हायड्रोजन हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 1 हॅव्हिंग इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन 1s1. ओके, दिस हायड्रोजन the oxygen which is a central ion. Oxygen हा कशा प्रकारचा आयन आहे? सेंटर आयन. आणि H2O means so this is the H, this is also another H. म्हणजेच ऑक्सिजन ॲटम या दोन हायड्रोजन बरोबर जो बॉन्ड तयार केलेला आहे, की जे बॉन्ड्स तयार करतो ते बॉन्ड हे कोव्हॅलंट बॉन्ड असतात. कोणते बॉन्ड असतात? कोव्हॅलंट बॉन्ड. बघा कशा प्रकारे कोव्हॅलंट बॉन्ड असतील की ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर किती? 8 आहे. आउटर मोस्ट कॉन्फिगरेशन 2s2 2p4. मग याला जर स्टेबल व्हायचं असेल या ऑक्सिजनला तर ऑक्सिजनचं किती आहे? 6 मिळाला आपल्याला. याच्या 2s मध्ये किती मिळाला? 2s2 2p म्हणजे टोटल 2s मधले 2 आणि 2p मधले 4 असे मिळून टोटल इलेक्ट्रॉन किती झाले? 2 प्रिन्सिपल क्वांटम नंबर मधले शेलमधले 6 असे मिळाले. ओके, मग याला जर स्टेबल व्हायचं असेल या ऑक्सिजन ॲटमला तर ऑक्सिजन ॲटमला आणखी 2 इलेक्ट्रॉनची आवश्यकता आहे. तरच तो त्याच्या जवळचा असणार नियर इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन न्यूऑन इतकं तो करू शकतो. म्हणजेच 10 इलेक्ट्रॉन व्हायला पाहिजेत. म्हणजे आणखी त्याला अजून 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग तो 2 इलेक्ट्रॉन कशा करून घेईल की हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन आहे. म्हणजे हायड्रोजनकडे एक इलेक्ट्रॉन, तो एक इलेक्ट्रॉन त्याला जर शेअरिंगमध्ये मिळत असतील तर त्याचं इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन हे न्यूऑन इतकंच होणार आहे. म्हणजे हा सुद्धा काय होऊ शकतो? स्टेबल होऊ शकतो. ओके, त्याच पद्धतीनं की हायड्रोजनला जर स्टेबल व्हायचं असेल तर हायड्रोजन हा ऑक्सिजनकडचा एक इलेक्ट्रॉन काय करून घेईल? शेअर करून घेईल. म्हणजे हा जो बॉन्ड तयार झाला आहे हायड्रोजनचा एक इलेक्ट्रॉन आणखी ऑक्सिजनकडचा एक इलेक्ट्रॉन, हे एक इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळं तो काय झाला? इथे एक बॉन्ड तयार झाला. त्याच पद्धतीनं या हायड्रोजनचा एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, ऑक्सिजनकडचा एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, याच्यामध्ये दोन्ही ॲटमने एक इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळं की जो बॉन्ड तयार होतो ते बॉन्ड हे कोव्हॅलंट बॉन्ड असणार आहे. त्याचबरोबर की या ऑक्सिजनवरती आणखी नॉन बॉन्डेड ॲटमची संख्या, नॉन बॉन्डेड इलेक्ट्रॉनची संख्या ही 4 अशी इतकी आहे. ओके, म्हणजे ऑलरेडी त्यानं 2 वापरलेत बॉन्ड तयार करण्यासाठी. अजून त्याच्याकडे किती राहणार आहेत? 4 राहणार आहेत. कारण का की ऑक्सिजनकडं बॉन्डिंगमध्ये भाग घेण्यासाठी, बॉन्ड तयार करण्यासाठी अवेलेबल असणारी इलेक्ट्रॉनची संख्या ही 6 इतकी आहे. त्यापैकी त्यानं 6 इलेक्ट्रॉनपैकी 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजननं 2 इलेक्ट्रॉन हे प्रत्येक हायड्रोजन बरोबर एक असे वापरलेत. कसे वापरलेत? एक वापरले, शेअरिंगमध्ये वापरलेत. म्हणजे अजून ऑक्सिजनकडे 4 इलेक्ट्रॉन लोन पेअरच्या फॉर्ममध्ये राहणार आहेत. कशा फॉर्ममध्ये राहणार आहेत? लोन पेअरच्या फॉर्ममध्ये राहणार आहे. आणि हा लोन पेअरच्या फॉर्ममध्ये राहतो. ओके, मग जर बघितलं H2O मध्ये H2Oचं स्ट्रक्चर आपल्याला अशा प्रकारे बघायला मिळतं. आणि याच H2O मध्ये ऑक्सिजन हा 2 लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन दाखवतो आणि 2 लोन पेअर्स ऑफ इलेक्ट्रॉन दाखवतो. त्याचबरोबर की H2O मध्ये 2 ऑक्सिजन हायड्रोजन अशा प्रकारचे कोव्हॅलंट बॉन्ड सुद्धा बघायला मिळतात. म्हणजेच 2 कोव्हॅलंट बॉन्ड सुद्धा या H2O मॉलिक्युलमध्ये बघायला मिळतात. लक्षात आलं? म्हणजे H2O सुद्धा काय दाखवतो? 2 कोव्हॅलंट बॉन्ड दाखवतो. आणखी आपल्याला थोडंसं समजण्यासाठी
की NH3 आपण घेऊ. कोणता घेऊ? NH3 घेऊ. बघा की नायट्रोजनचा एक ॲटम आणि 3 हायड्रोजनचे ॲटम हे काय झालेले आहेत, कंबाईन होऊन त्या ठिकाणी NH3चा मॉलिक्यूल तयार झालेला आहे. नायट्रोजन हॅव्हिंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 7, की नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 7 असा आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 and 2p3. 1s2 2s2 and 2p3. हायड्रोजन ॲज युजल हॅव्हिंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s1. हायड्रोजनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय मिळालं? 1s1. नायट्रोजनच्या आउटर मोस्ट 2 या शेलमध्ये किती टोटल इलेक्ट्रॉन आहेत? 2 + 3 5 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजेच नायट्रोजनकडं बॉन्ड तयार करण्यासाठी अवेलेबल असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या ही 5 इतकी आहे. किती आहे ती? 5 इतकी आहे. आणि या हायड्रोजनकडं मात्र एकच आहे. ओके, मग असं असल्यामुळं तो कशा प्रकारे स्ट्रक्चर तयार करेल बघा, की नायट्रोजन हा 3 हायड्रोजन बरोबर अशा प्रकारचं स्ट्रक्चर असणार आहे. आणि प्रत्येक हायड्रोजन हा एक इलेक्ट्रॉन दाखवेल. म्हणजेच नायट्रोजन 5 पैकी 3 इलेक्ट्रॉन त्यानं 3 वेगवेगळ्या हायड्रोजन बरोबर शेअरिंगमध्ये वापरलेत. कशामध्ये वापरलेत? शेअरिंगमध्ये वापरलेत. म्हणजेच बघा की नायट्रोजनकडं बॉन्डिंगमध्ये अवेलेबल असणारी इलेक्ट्रॉन संख्या 5 होती. त्यापैकी त्यानं 3 इलेक्ट्रॉन हे 3 हायड्रोजनकडं काय केले? शेअरिंगमध्ये वापरलेत. आणि शेअरिंगमध्ये वापरल्यानंतर तरीसुद्धा या नायट्रोजनवरती एक लोन पेअर शिल्लक राहणार आहे. कारण का 5 पैकी त्यानं 3 वापरलेत, म्हणजे त्याच्याकडं अजून एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शिल्लक आहे. मग एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन जर शिल्लक असेल तर याच्यामुळंच आपण NH3 मॉलिक्यूलमध्ये नायट्रोजननं 3 हायड्रोजनकडं एक इलेक्ट्रॉन शेअर केलेला आहे. त्याच पद्धतीनं हायड्रोजननं सुद्धा स्वतःकडचा असणारा एक इलेक्ट्रॉन तो शेअर केला आणि याच्यामुळं 3 कोव्हॅलंट बॉन्ड तयार झालेले आहेत. किती कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाले आहेत? 3 कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाले आहेत. कोणते झाले ते? 3 कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, म्हणजे नायट्रोजनसुद्धा कोव्हॅलंट बॉन्डचं नेचर दाखवतो. म्हणजे NH3 मध्ये सुद्धा 3 कोव्हॅलंट बॉन्ड आहेत, H2 मध्ये सुद्धा 2 कोव्हॅलंट बॉन्ड आहेत. म्हणजे अशा प्रकारे आपण काय बघू शकतो की वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघू शकतो. सो दिस इज दी एक्झाम्पल ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड, आणि हे एक्झाम्पल आपण कोव्हॅलंट बॉन्डमध्ये दाखवू शकतो. तर बघा नेक्स्ट पॉईंट काय याच्यातला? फॅक्टर्स फेवरिंग दी कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन. म्हणजे कोणकोणते फॅक्टर कोव्हॅलंट बॉन्ड तयार करण्यासाठी कारणीभूत असणार आहेत, किंवा ज्या कारणामुळे कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो ते फॅक्टर्स आपल्याला 1 by 1 बघत जायचं आहे. इफ दी नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन ऑफ दी कंबायनिंग ॲटम्स इज 5, 6 or 7, की ज्यावेळी व्हॅलन्स इलेक्ट्रॉनसाठी नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हे कंबायनिंग ॲटमसाठी किती असायला पाहिजेत? 5, 6 or 7 एक्सेप्ट फॉर हायड्रोजन. तर क्लोरीनचं जर बघितलं किती असतात? 7 इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे Cl2 मॉलिक्यूल जो बघितला होता त्याच्यामध्ये क्लोरीनचे नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 7 असे होते. जर आपण सल्फरचा S2 मॉलिक्यूल घेतला असेल, कोणता मॉलिक्यूल? S2 मॉलिक्यूल जर घेतला असेल तर त्याचे कंबायनिंग व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती होणार आहे? 6 होणार आहेत. किंवा फॉस्फरस किंवा नायट्रोजन असा जर घेतला असेल तर नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 5 असे बघायला मिळतात. म्हणजेच ज्या ॲटमकडं नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन हा 5, 6, 7 अशा प्रकारे असू शकतात त्या ठिकाणी कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन हे इझिली होऊ शकते. आणि याचं एक्सेप्शनल केस ही हायड्रोजन अशी दाखवली. कारण का हायड्रोजनच हा अशा प्रकारचा एलिमेंट आहे की तो काय दाखवतो? 1s1 दाखवतो. म्हणजे नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इज इक्वल टू 1 अशा प्रकारे आहे. म्हणजे ते सुद्धा काय होईल, आणि जर आयडेंटिकल असेल तर तो कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन दाखवणारच आहे. ओके, दुसरी कंडिशन काय? इफ दी बोथ द ॲटम्स हॅव हाय आयोनायझेशन एनर्जी. दोन्ही ॲटमची आयोनायझेशन एनर्जी काय असायला पाहिजे? हाय असायला पाहिजे. आणि आयोनायझेशन एनर्जीची डेफिनेशन आपण पिरियोडिसिटी या चॅप्टर, पिरियोडिक टेबल या चॅप्टरमध्ये बघितलेली आहे. काय डेफिनेशन होती? अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह एन इलेक्ट्रॉन फ्रॉम एन आयसोलेटेड गॅसियस ॲटम. की एखाद्या ॲटममधला आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी जितकी एनर्जी लागणार आहे किंवा जितकी एनर्जी तो इलेक्ट्रॉन काढून टाकण्यासाठी लागणार आहे त्या एनर्जीला आपण आयोनायझेशन एनर्जी असं म्हणत असतो. ओके, म्हणजे तर जे ॲटम्स कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतील त्यांची आयोनायझेशन एनर्जीसुद्धा ही हाय असणार आहे. तिसरं काय बघा? if both the atoms have approximately both the above have approximately
सेम इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी, आता आपण काय म्हणतोय बघा, अप्रॉक्सिमेटली किंवा सेम म्हणू शकतोय आपण. दी ॲटम्स हॅव अप्रॉक्सिमेटली बोथ ऑर दी सेम इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. त्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सुद्धा काय असायला पाहिजे, सेम. म्हणजेच नॉन पोलरमध्ये आपण जे आयडेंटिकल ॲटम्स बघितले, ते आयडेंटिकल ॲटम्समध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ही सेमच असणार आहे. त्यामुळे हा सुद्धा फॅक्टर आपण कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशनसाठी असू शकतोय. याच्यामध्येच काय पॉईंट दिलेला आहे, नेचर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड असा दिलेला आहे. ओके, काय म्हणतो नेचर ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड? कोव्हॅलंट बॉन्ड आर डायरेक्शनल बॉन्ड. दे फॉर्म ड्यू टू ओव्हरलॅप ऑफ व्हॅलन्स ऑर्बिटल इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन. ओके, म्हणजेच कोव्हॅलंट बॉन्ड इज दी डायरेक्शनल बॉन्ड. कारण कोव्हॅलंट बॉन्डला डायरेक्शन कधी म्हणणार आहे, आता समजा HCl इथे एक एक्झाम्पल लिहिले. HCl मध्ये हायड्रोजन हा 1s1 दाखवतो आणि क्लोरीनचं काय दाखवतो आपल्याला, आउटर मोस्ट ऑर्बिटल हे 3p ऑर्बिटल आहे. कोणतं ऑर्बिटल आहे, 3p. म्हणजेच s ऑर्बिटलचा शेप हा स्पेरिकल शेप आहे. s ऑर्बिटल हॅव्हिंग अ स्पेरिकल शेप. अँड p ऑर्बिटल्स विच इज ॲज ए डम्बेल शेप. p ऑर्बिटल हे कशा प्रकारे शेप दाखवतात, डम्बेल शेप दाखवतात. तर दोन्हीचे शेप जर बघितले, s ऑर्बिटल हा स्पेरिकल दाखवतो आणि p ऑर्बिटल हा डम्बेल शेप दाखवतो. तर p मध्ये सब ऑर्बिटल 3 आहेत, म्हणजे px py आणि pz अशा प्रकारे आहेत. आता px py pz जर असतील तर त्या ठिकाणचं काय येणार आहे, प्रत्येकाची डायरेक्शन वेगवेगळी असेल. आणि s ऑर्बिटल स्पेरिकल आणि p ऑर्बिटल मात्र 3 असेल. x ॲक्सिस x डायरेक्शन, y ॲक्सिस आणि z ॲक्सिस, म्हणजे प्रत्येकाची डायरेक्शन ही काय आली, वेगवेगळी आली. मग s ऑर्बिटल p ऑर्बिटलच्या कोणत्या p ऑर्बिटल मधला कोणता सब ऑर्बिटल हा एकमेकाबरोबर ओव्हरलॅप झालेले असणार आहेत आणि त्यांची ओव्हरलॅपची जी डायरेक्शन आहे त्या डायरेक्शननुसारच आपण काय म्हणतो की त्याला डायपोल मोमेंट ही अटॅच झालेली असं म्हणणार आहे. ओके, त्याच्यामुळेच आपण काय म्हणतो की कोव्हॅलंट बॉन्ड्स आर डायरेक्शनल बॉन्ड. म्हणजेच कोव्हॅलंट बॉन्डला एक विशिष्ट प्रकारची काय असते, डायरेक्शन असते, दिशा असते. त्यामुळे त्याला आपण, कारण का p ऑर्बिटल असला तर त्याला विशिष्ट प्रकार px py आणि pz सब ऑर्बिटल आहे आणि s ऑर्बिटल आणि p ऑर्बिटल याच्यामध्ये ओव्हरलॅप होत असतो. काय होत असतो, ओव्हरलॅप. तर ज्याच्यामध्ये व्हॅलन्स ऑर्बिटल आहे, जे एम्प्टी ऑर्बिटल आहे, त्याच्यावरतीच तो ओव्हरलॅप होणार आहे इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन, एका विशिष्ट प्रकारच्या डायरेक्शनमुळे होत असतो. तर ही जी डिटेल कन्सेप्ट आहे की शेप ऑफ ऑर्बिटल, म्हणजेच s ऑर्बिटल हा स्पेरिकल, p हा डंबेल शेप्ड, d हा डबल डंबेल शेप्ड, की अशा प्रकारच्या कन्सेप्ट आहे ते आपण जो आपला पुढचा जो चॅप्टर्स येतील म्हणजेच केमिकल बॉन्डिंगमधले, की त्या नेक्स्ट पॉईंटमध्ये ते आपलं क्लिअर होत जाईल. ओके, त्याचबरोबर प्रॉपर्टीज ऑफ कोव्हॅलंट कंपाऊंड, म्हणजेच कोव्हॅलंट कंपाऊंड कोणकोणत्या प्रॉपर्टीज दाखवू शकतात त्या प्रॉपर्टी बघूया. दी मोस्ट ऑफ दी कोव्हॅलंट कंपाऊंड्स आर दी गॅसेस ऑर लिक्विड्स, सम ऑफ दी सॉफ्ट सॉलिड्स. की जास्तीत जास्त कोव्हॅलंट कंपाऊंडचं नेचर जर बघितलं आपण, ती नेचर हे गॅसेस फॉर्ममध्ये असणार आहेत किंवा लिक्विड्स असतील. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आता H2Cl2 हायड्रोजन मॉलिक्यूल, क्लोरीन मॉलिक्यूल, ओके, गॅसेस फॉर्ममध्ये दाखवू शकतात. वॉटरमध्ये सुद्धा बघितलं, वॉटर हा सुद्धा कोव्हॅलंट बॉन्ड दाखवतो, लिक्विड फॉर्ममध्ये असतो. HCl बघितलं, हायड्रोक्लोरिक ॲसिड, ते सुद्धा, किंवा हायड्रोजन क्लोराईड हा सुद्धा आपण गॅसेसमध्ये सुद्धा बघू शकतो किंवा लिक्विड फॉर्ममध्ये सुद्धा तो कन्वर्ट करू असू शकतो. त्याच पद्धतीनं जी कोव्हॅलंट कंपाऊंड आहेत, सम एक्सेप्शन्स आर सॉफ्ट सॉलिड, काही एक्सेप्शन जी असणार आहेत ती काय असणार आहे, तुमचे सॉफ्ट सॉलिड सुद्धा असतील. मात्र डायमंड इज दी हार्ड एक्सेप्शन, कारण डायमंड हे फक्त काय आहे, हार्ड अशा प्रकार, तो हार्ड मेटॅलिक स्ट्रक्चर दाखवतो. म्हणजे डायमंड हा कोव्हॅलंट बॉन्डिंग दाखवून सुद्धा त्याचं जे नेचर आहे तो हार्ड सॉलिड दाखवतो आणि हे एक त्याचं मेजर एक्सेप्शन असेल. काय असणार आहे ते एक्सेप्शन, कारण का मोस्ट ऑफ दी कोव्हॅलंट कंपाऊंड्स आर gases or liquids and some are the soft solids. Okay, next property is most covalent compounds have low melting point and boiling point. बघा, याचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा कमीच असणार आहे, लोच असणार आहे. कारण का त्याचं नेचर गॅसियस नेचर किंवा लिक्विड नेचर असेल, दोन्हीचं नेचर जर कमी असेल तर त्याचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा
लोच येणार आहे. आणि एक्सेप्शन डायमंड असेल, कारण डायमंड हा हार्ड नेचर दाखवतो आणि हार्ड असल्यामुळे त्याचा मेल्टिंग पॉईंट हा खूपच जास्त आहे, तो हाय मेल्टिंग पॉईंट दाखवतो. त्यामुळे या प्रॉपर्टीसाठी सुद्धा डायमंड हाच एक्सेप्शन असणार आहे. मोस्ट ऑफ द कोव्हॅलंट कंपाऊंड्स हॅव लो मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट असेल. ओके. तिसरं जे आहे, थर्ड प्रॉपर्टी इज दी मोस्ट ऑफ द कोव्हॅलंट कंपाऊंड्स आर पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. आणि जी जास्त बहुतांश कोव्हॅलंट कंपाऊंड जे आहेत ती कोव्हॅलंट कंपाऊंड ही पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहेत, की ज्याच्यातून इलेक्ट्रिसिटी फ्लो होऊ शकत नाही. इट डज नॉट अलाउ दी फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्यालाच आपण म्हणतो असतो इन्सुलेटर म्हणतो. काय त्याला आपण इन्सुलेटर. किंवा ज्याच्यातून कमी प्रमाणात इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होते किंवा इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफरच होत नाही, अशा प्रकारच्या कंपाऊंडला आपण इन्सुलेटर म्हणत असतो. दी सबस्टन्स विच डज नॉट अलाउ दी फ्लो ऑफ इलेक्ट्रिसिटी, की ज्या सबस्टन्समधून इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर होत नाही त्या सबस्टन्सला आपण काय म्हणतो, पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी म्हणत असतो. बट एक्सेप्शनल कुठला आहे, ग्रॅफाईट. ग्रॅफाईट इज दी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, की ग्रॅफाईट हा कोव्हॅलंट कंपाऊंड असून सुद्धा त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी ही चांगल्या प्रकारे ट्रान्सफर होऊ शकते. त्यामुळे ग्रॅफाईट इज दी गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ओके. त्याच पद्धतीने एक्झाम्पल HCl. HCl हे सुद्धा सांगता येईल, कारण HCl हा आयोनायझेबल फॉर्ममध्ये असेल H+Cl-, तर त्याच्यामधून सुद्धा इलेक्ट्रिसिटी ही ट्रान्सफर होऊ शकते. ओके. चौथी प्रॉपर्टी काय आहे, कोव्हॅलंट कंपाऊंड्स आर सोल्युबल इन नॉन पोलर सॉल्वंट अँड इनसोल्युबल इन पोलर सॉल्वंट. कोव्हॅलंट कंपाऊंड ही नॉन पोलर सॉल्वंटमध्ये सोल्युबल आहेत, म्हणजे आता इनसोल्युबल इन पोलर सॉल्वंट म्हणजेच काय म्हणू शकतो, आता एखादं नॉन पोलर सॉल्वंट, तर नॉन पोलर सॉल्वंट कोणते कोणते आहेत, CCl4 कार्बन टेट्राक्लोराइड. इथं आपल्याला चार्ज सेपरेट करता येतो का, चार्ज सेपरेट करता येत नाही. त्यामुळं कार्बन टेट्राक्लोराइड हा एक नॉन पोलर सॉल्वंट झाला, जिथं आपल्याला चार्ज सेपरेट करता येत नाही. मग अशा प्रकारच्या नॉन पोलर सॉल्वंटमध्ये, या नॉन पोलर सॉल्वंटमध्ये जे कोव्हॅलंट कंपाऊंड आहेत ते कोव्हॅलंट कंपाऊंड मोर सोल्युबल असणार आहेत. कारण का, लाईक डिझॉल्व लाईक, की आपण एक रूल शिकलो आहे, तो म्हणजेच लाईक डिझॉल्व लाईक, म्हणजे जे सेम असणार आहे ते त्याच्याच कंपाऊंडच्या नेचरमध्ये डिझॉल्व आहे. आता कोव्हॅलंट कंपाऊंड जर नॉन पोलर असेल तर तो नॉन पोलर सॉल्वंटमध्येच डिझॉल्व होणार आहे. मग अशी नॉन पोलर सॉल्वंट कुठली, कार्बन टेट्राक्लोराइड आहे, त्याचबरोबर बेन्झीन सुद्धा आहे. म्हणजे बेन्झीन, कार्बन टेट्राक्लोराइड, क्लोरोफॉर्म ही कशा प्रकारचं नेचर दाखवतात, जिथं आपल्याला चार्ज सेपरेट करता येत नाही, त्यामुळे ते नॉन पोलर आहेत. आणि जर कोव्हॅलंट कंपाऊंड जर नॉन पोलर कोव्हॅलंट कंपाऊंड असेल तर तो नॉन पोलर कंपाऊंड हा नॉन पोलर सॉल्वंटमध्येच डिझॉल्व होणार आहे. समजा काही दुसरा कंपाऊंड, आता HCl सारखा कंपाऊंड असेल, तो पोलर कंपाऊंड आहे, तर पोलर कंपाऊंड हा पोलर मॉलिक्यूलमध्येच डिझॉल्व होणार आहे. पोलर कंपाऊंड हा पोलर मॉलिक्यूल डिझॉल्व होईल. आणि याच्यावरून आपण रूल काय म्हणतो, लाईक डिझॉल्व लाईक, की जो कंपाऊंड असणार आहे तो त्याच्याच प्रकारच्या नेचर असणाऱ्या सॉल्वंटमध्येच डिझॉल्व होणार आहे. म्हणजे नॉन पोलर असेल तर नॉन पोलर सॉल्वंटमध्येच होईल, पोलर कंपाऊंड असेल तर तो पोलर सॉल्वंटमध्येच तो डिझॉल्व होणार आहे. ओके. सो दिस इज दी अनदर प्रॉपर्टी. लास्ट प्रॉपर्टी इज दी कोव्हॅलंट कंपाऊंड आर दी नायदर हार्ड ऑर नॉर ब्रिटल. म्हणजेच कोव्हॅलंट कंपाऊंड ही हार्ड सुद्धा असू शकत नाहीत आणि किती ब्रिटल सुद्धा असू शकत नाहीत. मग याच्यासाठी एक्सेप्शन सुद्धा डायमंडचंच आपल्याला देता येईल. कारण का, की हे जे एक्सेप्शन आहे हे एक्सेप्शन कशासाठी म्हणू शकतो, की हार्ड सुद्धा नाहीत आणि किती ब्रिटल सुद्धा नाही. ओके. म्हणजे त्याला ब्रिटल सुद्धा असं एक्सेप्शनल डायमंडच हे असू शकते. तर आपण 4 ते 5 प्रकारच्या प्रॉपर्टी बघतो. कोव्हॅलंट कंपाऊंड हे गॅसेस ऑर लिक्विड किंवा सॉफ्ट सॉलिडमध्ये असतात, त्याचा मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट हा लो असतो. त्याच पद्धतीने ते पुअर कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. त्याच पद्धतीने ते लाईक डिझॉल्व लाईकनुसार नॉन पोलर असेल तर नॉन पोलर सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होतो, पोलर कंपाऊंड असेल तर तो पोलर सॉल्वंटमध्ये डिझॉल्व होत असतो. त्याच पद्धतीने दीज आर नॉर हार्ड ऑर नॉर ब्रिटल. ओके. तर अशा प्रकारच्या प्रॉपर्टीज आपण या पॉईंटमध्ये बघतो. नेक्स्ट पॉईंट आहे आपला, की या कोव्हॅलंट कंपाऊंडसाठीचा बेस्ड ऑन कोव्हॅलन्सी. म्हणजेच कोव्हॅलन्सी कशावरती, म्हणजे हे कोव्हॅलंट कंपाऊंड जे आहेत ते काही त्याची कोव्हॅलन्सी असते आणि त्या कोव्हॅलन्सीनुसारच आपण त्याचं
क्लासिफिकेशन सुद्धा करू शकतो. मग आता कोव्हॅलन्सी म्हणजेच काय, अगोदर डेफिनेशन समजून घेऊ. कोव्हॅलन्सी इज दी, so next point is the covalency. तर what is the definition of covalency? Covalency is the number of shared pair of electron between the atoms. ओके, म्हणजेच की कोव्हॅलंट बॉन्ड तयार होत असताना किती नंबर ऑफ शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन तो कोव्हॅलंट बॉन्ड तयार करण्यासाठी झाले, इन्व्हॉल्व झालेले आहेत, तो इलेक्ट्रॉन पेअरचा नंबर तीच त्या कोव्हॅलंट कंपाऊंडची कोव्हॅलन्सी असते. काय असते? कोव्हॅलन्सी. म्हणजेच कोव्हॅलन्सी इज दी नंबर ऑफ शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन ॲटम्स. की कोव्हॅलंट कंपाऊंड तयार होत असताना त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इन्व्हॉल्व आहेत, त्याचा जो नंबर म्हणजेच ती त्या कंपाऊंडची कोव्हॅलन्सी. ओके, इट इज दी नेवर ग्रेटर दॅन 3 आणि कोव्हॅलन्सी ही कधीही 3 पेक्षा असू शकत नाही. ओके, कारण का आपण जर बॉन्डचं नेचर बघितलं तर सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, आणखी ट्रिपल बॉन्ड इथंपर्यंतच आपल्याला कंपाऊंड स्टडीसाठी दिलेले आहेत. मग जर कंपाऊंड जर ट्रिपल बॉन्डपर्यंत असेल तर त्याची कोव्हॅलन्सी सुद्धा 3 पेक्षा जास्त असू शकत नाही. ओके, सो देअर फॉर इट इज नेवर ग्रेटर दॅन 3 आणि ती 3 पेक्षा कधीही जास्त असू शकत नाही. ओके, फर्स्ट एक्झाम्पल काय दिले बघा कोव्हॅलन्ससाठी. इफ नंबर ऑफ इलेक्ट्रॉन शेअर्ड पेअर बिटवीन atoms is 1, then covalence of the bond is called as single covalent bond. Then is called as single covalent bond. म्हणजेच काय म्हणतो की जो कोव्हॅलंट बॉन्ड तयार होत असताना ओनली 1 इलेक्ट्रॉन शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन वापरले असतील, म्हणजे एकच इलेक्ट्रॉन पेअर जर वापरले असेल तर तो बॉन्ड तयार करत असताना, तर त्या ठिकाणचा जो तयार झालेला जो कोव्हॅलंट बॉन्ड आहे तो म्हणजे सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड असणार. ओके, तर याचं काही एक्झाम्पल घेऊ आपण. म्हणजेच मॉलिक्यूल ऑफ हायड्रोजन H2 मॉलिक्यूल किंवा क्लोरीनचा मॉलिक्यूल. आता H2 मॉलिक्यूल, क्लोरीन मॉलिक्यूल दोन्हीमध्ये बघितलं, H2 मध्ये सुद्धा 1s1 1s1 म्हणजेच तो एकच इलेक्ट्रॉन शेअर करतो. म्हणजेच एक इलेक्ट्रॉन शेअर केल्यामुळं त्या ठिकाणचं इलेक्ट्रॉन पेअर सुद्धा एकच झाली आणि एकच इलेक्ट्रॉन पेअरमुळे H2 मॉलिक्यूल तयार होतो. त्यामुळे त्यालाच त्या H2 मॉलिक्यूल या कंपाऊंडची कोव्हॅलन्सी 1 झाली आणि त्यामुळे तो सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड दाखवतो. कोणता बॉन्ड दाखवणार आहे? सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड दाखवेल. त्यानुसारच तो क्लोरीन मॉलिक्यूल सुद्धा, क्लोरीनचं आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन जो आहे, 7th इलेक्ट्रॉन जो आहे, तो 7th इलेक्ट्रॉन म्हणजेच एकच इलेक्ट्रॉन क्लोरीन मॉलिक्यूल मध्ये प्रत्येक क्लोरीन ॲटम इन्व्हॉल्व करतो. मग एक इलेक्ट्रॉन जर इन्व्हॉल्व करत असेल तर इलेक्ट्रॉन पेअरचा नंबर सुद्धा 1च झाला आणि इलेक्ट्रॉन पेअरचा नंबर हा 1 जर होत असेल तर तो क्लोरीन मॉलिक्यूल सुद्धा सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड दाखवतो. तर दोन्ही एक्झाम्पल आपण कोव्हॅलंट बॉन्ड शिकत असतानाच ती बघितली. ठीक आहे, तर याला काय म्हटलं जातं? सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. कारण का या बॉन्डची कोव्हॅलन्सी इज इक्वल टू 1 अशी झाली. ओके, इफ द कोव्हॅलन्सी इज 2, it means that shared 2 electron pair, the bond is called as double covalent bond. For example O2. म्हणजेच जो कंपाऊंड आता O2 मधला कोव्हॅलन्सी 2 दाखवतो, त्यामुळे जर कोव्हॅलन्स 2 असल्यामुळे या ठिकाणचा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड म्हणजेच डबल कोव्हॅलंट बॉन्ड असणार. ओके, तर हे एक्झाम्पल आपण काय करू, थोडंसं सॉल्व्ह करू. ओके, फॉर एक्झाम्पल O2 ऑक्सिजन, की 2 ऑक्सिजन ॲटमच्या कॉम्बिनेशनमुळे तयार झालेला O2 मॉलिक्यूल असा आहे. ठीक आहे, ऑक्सिजन हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 8, हॅव्हिंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 अँड 2p4. ओके, म्हणजेच याच्या आउटर मोस्ट म्हणजे 6 इलेक्ट्रॉन आहेत. 2s 2 म्हणजे प्रिन्सिपल क्वांटम नंबर, 2s मध्ये 2 आणि 2p मध्ये 4 अशा प्रकारे. मग 6 इलेक्ट्रॉन आहेत. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे म्हणजे, आणि याच्या जवळचा असणार इनर्ट गॅस न्यूऑन की ज्याचा ॲटॉमिक नंबर 10 असा आहे. म्हणजेच ऑक्सिजनला जर न्यूऑन इतकं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचं असेल तर त्याला आणखी 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. ठीक आहे, जशी ह्या ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे त्याच पद्धतीने दुसऱ्या ऑक्सिजन ॲटमला सुद्धा सेम 2 इलेक्ट्रॉनची गरज असणार आहे. माझ्यामुळे तो काय करेल बघा, की हा जो ऑक्सिजन ॲटम आहे तर तो दुसऱ्या ऑक्सिजन ॲटम बरोबर स्वतःकडच्या 6 इलेक्ट्रॉनपैकी टोटल आता बॉन्डिंगमध्ये अवेलेबल असणाऱ्या प्रत्येक ऑक्सिजनकडे असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या ही 6 इतकी आहे.
म्हणजेच प्रत्येक ऑक्सिजन ॲटम 6 बॉन्ड तयार करू शकतो. म्हणजे 6 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन जे आहेत तो बॉन्ड तयार करण्यासाठी तो वापरू शकतो. त्यापैकी त्यानं 2 वापरलेत. किती वापरलेत? 2 वापरलेत. म्हणजेच हा इलेक्ट्रॉन ह्या बॉन्डचा, तसंच जसा हा 2 इलेक्ट्रॉन वापरू शकतो तसा दुसरा सुद्धा हा ऑक्सिजन ॲटम हे इलेक्ट्रॉन वापरू शकतो. ठीक आहे. म्हणजे 6 पैकी प्रत्येक ऑक्सिजन ॲटम हे 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड तयार करण्यासाठी त्याने वापरलेत. म्हणजे अजून प्रत्येक ऑक्सिजन ॲटमकडे 4-4 इलेक्ट्रॉन शिल्लक आहेत. म्हणजेच 2-2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन त्यांना शिल्लक आहेत. आणि याच्यामुळे जो काय बॉन्ड तयार होतोय, आता बघा की प्रत्येक ऑक्सिजन ॲटमनं 2 इलेक्ट्रॉन पेअर वापरले. किती वापरल्या? 2 इलेक्ट्रॉन पेअर. कारण का यानं 2-2 इलेक्ट्रॉन वापरले. मग प्रत्येकानं जर 2-2 इलेक्ट्रॉन वापरले असतील तर त्या ठिकाणचे इलेक्ट्रॉन पेअर किती झाल्या? 2 इलेक्ट्रॉन पेअर झाल्या. आणि जर 2 इलेक्ट्रॉन पेअर असतील मग जितका इलेक्ट्रॉन पेअरचा नंबर असतो तितकीच त्याची कोव्हॅलेन्सी असते. म्हणजे ऑक्सिजनची कोव्हॅलेन्सी 2 अशी झाली आणि ऑक्सिजनची कोव्हॅलेन्सी जर 2 झाली असेल तर त्याला आपण काय म्हणतो? इट इज नोन ॲज ए डबल कोव्हॅलेंट बॉन्ड असं म्हणणार आहे. त्यामुळे याचं काय ऑक्सिजन मॉलिक्युल दॅट शोज दी डबल कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतो. त्याच पद्धतीने तिसरा प्रकार काय केला आहे? फेन दी नंबर ऑफ कोव्हॅलेन्सी इज इक्वल टू 3. कोव्हॅलेन्सी जर 3 असेल म्हणजेच 3 इलेक्ट्रॉन पेअर शेअर केले असतील तर त्याला आपण ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड असं म्हणतो. काय म्हणणार आहे? ट्रिपल कोव्हॅलेंट बॉन्ड म्हणतो. मग त्याचं एक्झाम्पल कुठलं आहे? नायट्रोजन मॉलिक्युल आहे. कोणता मॉलिक्युल आहे? नायट्रोजन. बघा की नायट्रोजनचा ॲटम ॲटॉमिक नंबर 7 आहे. हॅव्हिंग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2 2s2 2p3. ओके. मग याला जर इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन करायचं असेल जवळचं तर त्याच्या जवळचा सुद्धा निऑनच असा आहे. हॅव्हिंग इलेक्ट्रॉनिक नंबर ॲटॉमिक नंबर 10. मग जर नायट्रोजनला निऑनचं इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन ॲक्वायर करायचं असेल तर याला 3 इलेक्ट्रॉन तो काय करणार आहे? शेअर करणार आहे. आणि जो 3 इलेक्ट्रॉन जसा हा एक नायट्रोजन ॲटम शेअर करू शकतो तसाच दुसरा ॲटम सुद्धा नायट्रोजनचा ॲटम हा 3 इलेक्ट्रॉन शेअर करू शकतो. म्हणजेच 3 इलेक्ट्रॉन शेअर करू शकतो एक एक ॲटम, तसं दुसरा सुद्धा शेअर करू शकतो. म्हणजेच या नायट्रोजनच्या मॉलिक्युलमध्ये NN मध्ये ट्रिपल बॉन्ड तयार झाला. ओके. आता प्रत्येक नायट्रोजनकडे 2s2 2p3 म्हणजे नायट्रोजनकडे 5 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बॉन्डिंगसाठी अवेलेबल आहेत. त्यानं प्रत्येक नायट्रोजननं 5 पैकी 3च इलेक्ट्रॉन वापरलेत. म्हणजे त्याच्याकडे अजून 1-2 इलेक्ट्रॉन शिल्लक आहेत. म्हणजेच एक लोन पेअर शिल्लक आहे. काय राहणार आहे? एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शिल्लक राहील. आणि याच्यामुळं 3 कोव्हॅलंट बॉन्ड इथं तयार करतो नायट्रोजन. आणि त्या प्रत्येक ॲटम जर 3 इलेक्ट्रॉन करत असेल तर या ठिकाणी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर सुद्धा 3 इलेक्ट्रॉन पेअर झाले. आणि 3 इलेक्ट्रॉन पेअर होत असतील तर त्याची कोव्हॅलेन्सी इज इक्वल टू 3 होईल. आणि कोव्हॅलेन्सी 3 जर होत असेल तर त्या बॉन्डला आपण काय म्हणतो? काय म्हणणार आहे? ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड. जसं डबल कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो त्यात 3 असल्यामुळे काय येणार आहे? तो ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड असेल. ओके. दिस बॉन्ड इज नोन ॲज ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजेच कशावरून ठरवलं आपण? जर ओनली 1 इलेक्ट्रॉन पेअर शिल्लक होत असेल तर तो सिंगल बॉन्ड तयार होतो. म्हणजेच तो सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. 2 इलेक्ट्रॉन पेअर जर शेअर होत असतील तर तो डबल कोव्हॅलंट बॉन्ड. 3 इलेक्ट्रॉन पेअर जर शेअर होत असेल तर तो ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणणार आहे. ओके. तर अशा प्रकारे आपला जो कोव्हॅलंट बॉन्ड जे आहेत तो कोव्हॅलंट बॉन्डचे जे टाईप्स आहेत बेस्ड ऑन कोव्हॅलन्सी तो टाईप्स काय होतात की आपले कंप्लीट होतात. ओके.